वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. साधारणपणे 8 ते 10 लोकांसाठी झटपट अशी डाळबट्टी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सांगितलेल्या सर्व ट्रिक तुमच्या अडचणीच्या वेळेला वापरा. तर या ठिकाणी मी सर्व प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आणि मूठभर मूग घेतले आहेत. आपल्या घरामध्ये जेवढ्या डाळी आहेत ना तेवढ्या सगळ्या डाळी मी घेतलेल्या आहेत आणि मूठभर मूग ॲड केले आहेत. 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मोठ्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत छान असं मस्त शिजून घेणार आहे. या ठिकाणी थोडंसं लसूण, थोडंसं खोबरं आणि थोडेसे जिरे ठेचून घेतले आहेत बट्टीमध्ये टाकण्यासाठी. लसणाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवा. लसूण टाकल्याने बट्ट्या थोड्याशा लालसर होतात पण खायला खूप टेस्टी लागतात. तर या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्यामध्ये 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर एकाच वाटीने आपल्याला हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गव्हाचे पीठ मोजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतला आहे. यामध्ये अर्धा चमचा मी खाता सोडा ॲड केलेला आहे. फक्त अर्धा चमचा, साधारणपणे 2 चिमूट एवढा केलेला आहे. खूप जास्त असा केलेला नाही. आता हे सर्व पीठ जे आहे ते आपल्याला हलकंच एकदा हलवून घ्यायचं आहे. म्हणजे रवा आणि मैदा जो आहे ना तो प्रॉपरली एकमेकांमध्ये छान मिक्स झाला पाहिजे. 1 चमचा तेल आणि 1 चमचा साजूक तूप छानपैकी कडकडीत असं गरम करून घेतलं होतं. ते आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तेलापेक्षा साजूक तुपाचं जे प्रमाण होतं ना ते थोडंसं जास्त होतं. आता हे तेल आणि तूप ॲड केल्यानंतर हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हातावरती हे जे पीठ आहे ना ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान असा एक याचा उंडा मळून घ्यायचा आहे आणि तो उंडा घट्टसर मळायचा आहे. 10 मिनिटासाठी या पिठाला साईडला ठेवायचं आहे. आपली डाळ आता छान शिजलेली आहे. खूप मस्त डाळ शिजली आहे आणि मी डाळ शिजण्यापुरतंच पाणी यामध्ये ॲड केलं होतं. त्यामुळे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला जेवढी डाळ बनवायची आहे ना तेवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि आता ही डाळ याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. डाळ जेवढी आपली मस्त आणि छान शिजेल तेवढी आपली डाळ खायला खूप छान होते. आता पहिली आपण डाळ बनवून घेणार आहोत आणि नंतर बट्ट्या बनवायला सुरुवात करणार आहोत. मस्त अशी डाळ घोटून घेतली ना तर तिची कन्सिस्टन्सी याप्रमाणे तयार होते. आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. मोठ्या आकाराचं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल ॲड केलं आहे. थोडीशी जास्त जरा मोहरी टाकलेली आहे कारण आपल्याला ही डाळ जरा जरा जास्त बनवायची आहे. तर साधारणपणे 3 चमचे एवढी मी मोहरी टाकली असेल. त्यामध्ये आता 2 चमचे एवढे जिरे ॲड केले आहेत आणि 1 चमचा एवढा हिंग ॲड केलेला आहे. थोडासा तेजपत्ताही ॲड केलेला आहे. खूप घाईमध्ये मी हे पदार्थ बनवत होते कारण एका ठिकाणी गडंगनेर द्यायचा होता. काय करावे काही सुचत नव्हते म्हणून मी रवा आणि डाळबट्टी हा असा बेत केला होता. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून फोडणीमध्ये ॲड केलेल्या आहेत. एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला होता. तोही आपल्याला फोडणीमध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. फोडणी देत असताना मी गॅसची जी फ्लेम आहे ना ती थोडीशी हायच ठेवली होती. कारण या पातेल्याचं जे बूड आहे ते खूप जाड असं आहे म्हणून मी हाय फ्लेम ठेवली होती. आता यामध्ये मी साठवणीतला जो मसाला आहे ना तो 2 चमचे ॲड केला आहे आणि 1 चमचा हळद ॲड केली आहे आणि मस्त असं याला हलवून घेत आहे. 2 चमचे किसलेलं खोबरं आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून ॲड केला आहे. ही रेसिपी शूट करताना मी गावाकडे होते आणि खूप घाईघाईमध्ये शूट करत होते. जे काही माझ्याकडे उपलब्ध होतं ना त्याचमध्ये मी हा पदार्थ बनवलेला आहे. आता छानपैकी आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. जेवढी आपली फोडणी छान आणि मस्त होईल तेवढी डाळ जी आहे ती खूप टेस्टी अशी होईल. तर यामध्ये मी परत एकदा साठवणीतला जो मसाला आहे ना तो पटकन असा साधारणपणे अर्धी वाटी म्हणजेच 3 ते 4 चमचे तरी मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण मसाला खाली जळू नये म्हणून मी पाणी ॲड केलेलं आहे. तेल जे आहे ते बेतानेच वापरलेलं आहे. खूप जास्त असं तेल वापरलेलं नाही. आता आपण जी डाळ घोटून ठेवली होती ना ती डाळ आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. गावाकडे ना सकाळी सकाळी खूप छान मस्त असं ऊन पडतं आणि खूप भारी असं वाटतं. आता या ठिकाणी मी डाळ घोटून ठेवलेली जी डाळ आहे ना ती ॲड करून घेतली आहे. आता आपल्याला ही डाळ जेवढी बनवायची आहे म्हणजे जेवढी पातळ आपल्याला बनवायची आहे तेवढं आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे परत एकदा एक पातेलं भरून जे पाणी आहे ते गरम करून घेतलं होतं. कुकरमध्येच गरम केलं होतं आणि ते पाणी मी या डाळीमध्ये ओतलं आहे. आता एकदा मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे. एकदा सर्व डाळ जी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. ताजा ताजा कढीपत्ता तर मी तोडून आणला होता पण गडबडीमध्ये कढीपत्ता टाकायचेच विसरून गेले होते. पण म्हटलं चला आता वरून का होईना टाकावा आणि वरून मी कढीपत्ता यामध्ये ॲड केला आणि परत एकदा हलवून घेतलं.
गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवरती याला मस्त अशी एक उकळी काढून घेतली आहे। जेव्हा छान अशी उकळी यायला लागेल तेव्हा मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवणार आहे। साधारणपणे 5 ते 6 मिनिट मस्त अशी या डाळीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे। खूप भारी आणि खूप छान असं याचं टेक्स्चर जे आहे ते दिसत आहे। कोथिंबीर असेल तर नक्की यामध्ये वरून कोथिंबीर ॲड करा। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे काही पर्याय नव्हता, जे होतं त्यामध्ये मी हे सर्व काही बनवून घेतलं होतं। तर लो फ्लेमवरती मस्त अशी डाळ उकळत आहे। थोड्या वेळाने गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे, म्हणजे डाळीला अजून खूप छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे 5 ते 7 मिनिटाची, आणि मग गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे। डाळीला उकळी काढत असताना त्यामध्ये चमचा ठेवावा, म्हणजे डाळ जी आहे ती उता येत नाही। आता पिठाने छान रेस्ट घेतली आहे 5 ते 10 मिनिटाची। आता आपण झटपट्याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत। एक पोळी लाटून झाली की त्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे, आणि त्यावरती दुसरी पोळी जी आहे ना, लाटलेली दुसरी पोळी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे, आणि परत आता दुसऱ्याही पोळीला तूप आणि पीठ लावून घ्यायचं आहे, आणि त्यावरती तिसरी जी पोळी आहे ती ठेवून घ्यायची आहे, आणि मस्तपैकी याला एक छान असा गोल आकार द्यायचा आहे। आजच्या बट्ट्या आपल्याला खूप फास्ट आणि झटपट बनवायच्या होत्या, म्हणून मी ही साधी सिंपल ट्रिक जी आहे ती वापरली आहे। आता एका रोलचे आपल्याला 2 कट करायचे आहेत, आणि हे जे कट केलेले जे रोल वगैरे आहेत ना, याला मी 15 ते 20 मिनिटं छानपैकी वाफवून घेतला आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी खूप शॉर्टमध्ये दाखवत आहे। वाफवून घेतलेले हे पदार्थ थंड झाले की मग मी लगेच त्याला तळून घेणार आहे। पण प्रथमतः मी थोडीशी कुरडई आणि पापड तळून घेतले आणि मग नंतर बट्ट्या तळायला घेतल्या, कारण बट्ट्या तळायला खूप वेळ जातो, आणि जर आपली डाळ अगोदर तयार असेल तर जशा तशा बट्ट्या तळून होतील, तसं तसं आपल्याला जेवण जे आहे ना ते सर्व करता येतं, म्हणून डाळ अगोदर बनवून घेतलेली कधीही फायदेशीर ठरते। उकडून घेतलेल्या बट्ट्या मी थोड्याशा थंड झाल्या की लगेचच त्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलं होतं आणि लगेच तळायला टाकलं होतं। तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाला। खूप घाई झालेली होती आणि घाईघाईमध्ये मी सर्व काही पदार्थ जे आहेत ना ते शूट करत होते। तर मस्त असं सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या डाळबट्ट्या ज्या आहेत ना त्या छान खमंग अशा मस्त तळून घ्यायच्या आहेत। डाळबट्ट्या तळत असतानाच खूप छान मस्त असा वास येतो, आणि यामध्ये आपण थोडासा लसूण, जिरे वगैरे घातले आहेत ना, म्हणून याची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी आलेली आहे। तरीही गडबडीमध्ये मी यामध्ये थोडेसे तीळ जे आहेत ना ते ॲड करायला विसरले होते। तुमच्याकडे जर तीळ असतील ना तर पिठामध्ये नक्की तीळ ॲड करा, बट्टीची जी टेस्ट आहे ना ती अजून वाढली जाते। माझ्याकडे होते पण मी गडबडीमध्ये खरंच विसरून गेले होते। एका साईडला मी बट्ट्यात उकडण्यासाठी ठेवले होते आणि दुसऱ्या साईडला मी रवा बनवून घेतला होता, आणि डाळ तर आपली अगोदरच बनवून झाली होती। अशा प्रकारे मस्त असा स्वयंपाक तयार झाला। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।